लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 17 जुलैच्या भागामध्ये आता कला अद्वैतला आपल्या परोपरीने बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते, तू जर का तिकडे बोलला असतास ना रोहिणी आत्यांना, तर मला बोलण्याची गरज पडली नसती. म्हणजे एरवी कुणाचं चुकलं की सगळ्यांना अक्कल शिकवत असतोस, मग आत्ता जर का रोहिणी आत्या चुकत होत्या तर त्यांना शिकवण्याचं किंवा त्यांना सांगण्याचं तुझं काम होतं आणि हे काम तू न केल्यामुळे मला बोलायला लागलं. मला माहितीये ना की तुला किती या सगळ्याचा त्रास होतोय ते. यावरती अद्वैत म्हणतो, ते काही असेल पण तुला बोलण्याची काहीच गरज नव्हती. यावरती कला म्हणते, मी तुझ्यासोबत एका रूम मध्ये राहते, मला खरं सांगू ना तर तू कधी अस्वस्थ होतोस कधी अस्वस्थ होत नाहीस हे सगळं मला माहिती आहे. तुला या सगळ्याचा किती त्रास होतोय हे पण मला कळतंय, पण त्यावेळेला ते बोलणं गरजेचं होतं हे सुद्धा तू समजून घे ना. यावरती अद्वैत म्हणतो, तुला सांगितलं ना की तू या सगळ्यामध्ये उगाचच मध्ये मध्ये पडण्याचा विचार करू नकोस म्हणून. असं म्हणत अद्वैत कलावरती चिडलेला असतो आणि तो कलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तू ह्यात पडू नकोस आणि फॅमिली मॅटर मध्ये उगाचच म्हणजे वाद त्याला नको असतात. तितक्यात तिथे सरोज येते. त्यावेळेला कला म्हणते, सरोज मॅडम तुम्हीच सांगा ना ह्याला, म्हणजे खाली जे होतं ते गरजेचं होतं की नाही. मी केलं ते योग्यच केलं, कारण रोहिणी आत्यांचं बोलणं खूप चुकीचं होतं, पण अद्वैतला काही हे पटतच नाहीये. म्हणजे त्याची तर मनस्थिती खूप विचित्र आहे. तेच त्याला समजवण्याचा मी प्रयत्न करते, त्याला काही कळत नाहीये, तुम्ही तरी त्याच्याशी बोलून बघा ना. असं म्हणत कला बिचारी अद्वैतची मनस्थिती सरोजला समजावून सांगत असते, पण माजोरडी सरोज तिला म्हणते, हे बघ माझ्या मुलाची मनस्थिती काय आहे काय नाही हे सगळं मला नीट माहिती आहे. आणि असं म्हणत आता मात्र, सरोज तू इकडे थांबू नकोस, मी बोलते माझ्या मुलासोबत. यावरती कला म्हणते, ठीक आहे अद्वैत, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत आता कला कॉफी आणण्यासाठी खाली जाते. मग सरोज आता अद्वैतला घेऊन बसते आणि त्याच्याशी गप्पा मारायला लागते आणि ती म्हणते, मला माहितीये हे घर तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते. प्रत्येकाचा घरातल्या तू विचार करतोस, पण कसं आहे ना, घरातल्या प्रत्येकाचा विचार करणं हे जरी चांगलं असलं ना तरी तू सगळ्यांच्या भल्याचा विचार करतोस, तसाच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असेल असं नाहीये. तुला वाटतं कुटुंब एकत्र राहावं, तुला वाटतं माणसांनी एकमेकांपासून दूर जाऊ नये, पण घरचे तसा विचार करतील असं नाही. मग जशास तसं वागायला तू कधी शिकणार आहेस. सगळं सहन करणं तू सोडून दे बाळा. आणि तू मला त्याच वेळेला सांगायला हवं होतंस. मी तुला विचारलं पण होतं की रोहिणीने तुझ्याकडून कोणत्या पेपरवरती सह्या घेतल्या, तर तू कधीच काही बोलला नाहीस, तू काहीच बोलला नाहीस आणि या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतलास. त्याच वेळेला मला सांगितलं असतं सिच्युएशन इथपर्यंत आलीच नसती ना. यावरती अद्वैत म्हणतो, तुला न सांगणं असा माझा काहीच हेतू नव्हता, पण खरं सांगू का तर नैना आणि राहुलचं लग्न होतं, त्या लग्नाची धामधूम होती, त्यातच रोहिणी आत्याने ही अट घातली होती. लग्न होणं पण इम्पॉर्टंट होतं आणि या सगळ्यामध्ये सिच्युएशन इतकी वर्स झाली होती की तुला सांगून मी तुला अजून त्रास देऊ इच्छित नव्हतो आणि या दोघांचं लग्न होण्यासाठी मी त्या पेपरवरती सह्या केल्या. यावरती मग मात्र सरोज म्हणते, हे बघ कसं आहे ना, तू प्रत्येकाला तितका रिस्पेक्ट देतोस, प्रत्येकाला तितका मान देतोस, पण त्याची तेवढी लायकी आहे का हे मात्र तुला कळायला पाहिजे की आपण ज्याला रिस्पेक्ट देतोय ज्याला मान देतोय त्याची सुद्धा समोरच्याची तितकी लायकी असली पाहिजे. समोरचा जर का आपली लायकी सोडून वागत असेल ना तर त्याला रिस्पेक्ट देणं मान देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. बाळा तू ह्या सगळ्या व्यावहारिक गोष्टी शिक, व्यावहारिक जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक वेळेला तू फॅमिली 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 असं करत बसू नको. असं म्हणत सरोजा आपल्या मुलाला समजवते आणि तिकडून बाहेर पडते. तोपर्यंत कला कॉफी घेऊन येत असते. सरोज म्हणते, काय आहे हे. यावरती कला म्हणते, काही नाही, अद्वैतसाठी कॉफी घेऊन चाललेली आहे. अद्वैतसाठी कॉफी घेऊन चालली म्हटल्यावरती सरोजचा पारा चढतो आणि तुला कोणी सांगितलंय कॉफी घेऊन जायला. माझ्या मुलाला काय हवं असतं काय नको असतं हे मला बरोबर कळतं. तू कॉफी घेऊन जाण्याचं काहीच गरज नाहीये, दे इकडे, त्याला आत्ता यावेळेला कॉफी नकोय. असं म्हणत सरोज कलाकडून कॉफी काढून घेते आणि कला बिचारी कॉफी नच घेता रूम मध्ये येते. कला रूम मध्ये येते. इकडे अद्वैत चिडलेला असतोच ऑलरेडी. आणि काय ग, तू कॉफी आणायला गेली होतीस ना, कुठे आहे कॉफी. कला विचार करते, आत्ता जर का मी याला सांगितलं की सरोज मॅडमनी कॉफी काढून घेतली तर हा अजून चिडचिड माझ्यावरती करत बसेल. त्यामुळे कला म्हणते, काही नाही, मी गेले होते पण खूप वाजलेत ना, त्यामुळे मी विचार केला की इतक्या रात्री तू उगाचच कॉफी पिशील, स्वतःला त्रास करून घेशील आणि त्यासाठी मी ही कॉफी नाही आणली.
यावरती अद्वैत म्हणतो काय ग, मग ज्या वेळेला इथून बोलून गेलीस ना की कॉफी आणते कॉफी आणते, त्यावेळेला तुला कळलं नाही का की रात्र झाले, उशीर झालाय, मग कशाला बोलून गेलीस? का मला चिडवण्याचा सारखा सारखा प्रयत्न करत असतेस, उगाच मला इरिटेट करतेस? यावरती कला म्हणते तू का चिडचिड करतोयस, मी तुला इरिटेट नाही करत आहे. यावरती अद्वैत म्हणतो हे बघ, वेळ काळ बघ आणि उगाच चिडचिड करत माझी नाही होत आहे, तू म्हटलीस कॉफी म्हणून मी बोलले. यावरती कला म्हणते असं काय करतोयस, उगाच चिडचिड करतोयस. एक गोष्ट लक्षात घे, तुझी चिडचिड या गोष्टीमुळे होते की खाली झालेली घटना सगळ्यांच्या समोर आली, पण मला वाटतंय की तू एखाद्याची चूक पाठीशी घालतोयस ना, म्हणजे त्याला चूक करायला प्रवृत्त करतोय. एखाद्याने चूक करणं जितकं चुकीचं आहे ना, तितकंच त्याची चूक पाठीशी घालणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि हे बघ, घरचे प्रॉब्लेम आहेत ना, हळूहळू सॉल्व्ह होतील की. अद्वैत म्हणतो माझ्या घरचे प्रॉब्लेम आहेत ना, मी बघेन काय करायचं ते. कला म्हणते मला जे वाटलं ते मी केलं, मला जे योग्य वाटलं ते मी केलं, तुला जर का नसेल वाटत तर दे सोडून. असं म्हणत कला आणि अद्वैत नेहमीप्रमाणे भांडत बसतात. आणि आता अद्वैत तू का पडलीस मध्ये, मी का पडले मध्ये, असं सारखं सारखं बोलून कलाला इरिटेट करत असतो. आणि कला विचार करत असते नाती जपण्यासाठी, आपल्या माणसाला जपण्यासाठी हा किती विचार करतो. असं विचार करत कला बिचारी अद्वैतकडे पाहत असते. तोपर्यंत रोहिणीची नुसती चिडचिड होत असते. हातात तोंडाशी आलेला घास हा अशा पद्धतीने निघून गेल्यामुळे रोहिणीला खूप राग आलेला असतो आणि चिडचिड करत रोहिणी आता हातात मिळेल ती वस्तू फेकून देत असते, चिडचिड करत असते. आणि त्याच वेळेला तिकडे येते ती म्हणजे सरोज. सरोज पाहते रोहिणीची चिडचिड आणि म्हणते रोहिणी काय प्रॉब्लेम काय ग तुझा, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हे असं चिडचिड करणं सोडून दे. यावरती आता मात्र इकडे लगेचच तिला रोहिणी म्हणते हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, तू या घरात आलीस, या घराचा अंदाज घेतलास आणि या घरामध्ये गोड गोड बोलून आबांना गुंडाळून टाकलंस, या घरावरती स्वतःचं वर्चस्व ठेवलंस आणि आता या घराला आणि पेढीला आपल्या मुठीमध्ये केलंस. आणि आता तुझा मुलगा पण तेच करतोय. ज्याप्रमाणे मला आता या घरामध्ये दुय्यम स्थान मिळतंय ना, त्याचप्रमाणे माझ्या मुलाला सुद्धा या घरात दुय्यम स्थान मिळतंय तुझ्यामुळे. तू जे केलंस ना तेच अद्वैत करतोय, अद्वैत सुद्धा तेच करतोय. आबांची गोडगोड गोळून पेढीवरती आपलं वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करून सगळ्यांना आपल्या तळहातावरती ठेवून असं फुंकून देतोय आणि आता सगळ्यांची वाट लावतोय. यावरती आता मात्र सरोज म्हणते तू अद्वैत बद्दल बोलूच नकोस. अगं अद्वैतला हे जर का असं करायचं असतं ना, तर त्याने ज्या वेळेला तू सह्या मागितल्यास ना तेव्हाच तुला धुडकावून लावलं असतं. तू ज्या वेळेला सह्या मागितल्यास त्याच वेळेला त्याने तुला सह्या दिल्या नसत्या. पण अद्वैत नाती जपतो आणि त्याला नात्यांचं मोल आहे म्हणून त्याने तुला सह्या दिल्या होत्या. हे तुला कळतच नाहीये ना, तुझं चाललंय काय रोहिणी या सगळ्यामध्ये. तू स्वतःला विचार की या सगळ्यामध्ये तू किती स्वतःला त्रास करून घेतेस, दुसऱ्याला त्रास देते आहेस. असं म्हण, माझ्या मुलाबद्दल एकही शब्द बोलू नकोस, तेवढी तुझी लायकीच नाहीये. यावरती रोहिणी म्हणते अगं तुझा मुलगा तुझ्याच पावलावरती पाऊल टाकलाय. काय झालं की आबांची ढाल करायची, चांगुलपणाचा आ म्हणायचा आणि अख्ख्या घराला कंट्रोल मध्ये करायचं. सेम तुझ्यासारखाच वागतोय तो. कसं आहे ना, तू सुद्धा घरात आलीस, प्रदीप दादाला या घरामध्ये काहीही स्थान नाहीये हे तू पाहिलंस, प्रदीप दादाला कोणी किंमत देत नाहीये हे तू पाहिलंस. मग रजनी आणि श्रीकांत यांना आपल्या बाजूने वळवलंस, त्यांना आपल्या ताटाखालचं मांजर बनवून ठेवलंस. आणि रोहिणी काय, रोहिणीला कोणी विचारलं काय, कोणी नाही विचारलं काय, काही रोहिणीला फरक पडत नाही हे पाहिलंस. आणि मग या घरावरती आपली सत्ता आणलीस, या घरावरती आपली सत्ता आणलीस ते आणलीस. त्यानंतर बिझनेस मधलं मला खूप काही कळतं, बिझनेसमध्ये मला सगळं काही समजतं हे करून तू आता चांदेकरांचा बिझनेसवरती वर्चस्व केलंस. आणि मी पण तितकीच हुशार होते. तुला जितकं समजतंय तितकं मला पण बिझनेस मधलं समजत होतं. पण तरी सुद्धा तू या घरातून मला लग्न करून पाठवून दिलंस, कारण माझं बिझनेसवरती वर्चस्व होऊ नये म्हणून तू हे सगळं केलंस. असं म्हणत रोहिणी आता इकडे सरोजवरती आरोप करत असते. आणि त्यावरती सरोज म्हणते काय ग, सारखं काय माझं 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 करत बसलेस. तू या घरची मुलगी आहेस, मी या घरची सून आहे.
तू माझ्यापासून या घरामध्ये राहतेस, माझ्या आधीपासून या घरच्या माणसांना ओळखतेस, मग तुझं ह्या घरामधलं वर्चस्व माझ्या आधीपासून असायला पाहिजे. हे बघ, मुलगी असो सून असो, घरावरती वर्चस्व हे प्रामाणिकपणा, खरेपणा या सगळ्यांना ठेवता येतो आणि ते प्रामाणिकपणा आणि खरेपणा याचा तुझा लांबपर्यंत संबंध नाही. असं असतं ना तर तू माझ्या मुलाच्या भावुकपणाचा फायदा घेऊन 2 पिढ्या आपल्या मुलाच्या नावावरती करून घेतल्या नसत्यास. त्यामुळे रोहिणी, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही घडलं ना तरी सुद्धा माझ्या मुलाला बोलण्याचा तुला अधिकार नाहीये आणि माझ्या मुलाची सर तुझ्या मुलाला नाहीये. यावरती रोहिणी म्हणते, मी सुद्धा बघते ना की माझ्या मुलाच्या बाबतीत जे माझ्या बाबतीत घडलं ते कसं होतंय. ते मला बिझनेस पासून सगळ्या व्यवहारापासून लांब ठेवलं, पण राहुलला मी या सगळ्यापासून लांब होऊ देणारच नाही. असं म्हणत चिडलेली रोहिणी सरोजवरती आरोप करत असते. सरोज रागारागात निघून जाते. मग रोहिणी विचार करते, सरोज वहिनी, ज्याप्रमाणे तू घर ताब्यात घेतलंस, बिझनेस ताब्यात घेतलास, आता मी हे होऊ देणार नाहीये. माझ्या राहुलला या सगळ्यातून तुम्ही कसे बाहेर काढताय तेच मी बघते. या घरावरती माझं आणि माझ्या मुलाचंच राज्य येणार आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरी मी करणार. ही माझ्या स्वतःशी घेतलेली मी शपथ आहे. असं म्हणत रोहिणी आता स्वतःशी शपथ घेते. इकडे आता अद्वैतच्या हातामध्ये टॉवेल आणि त्याचा कुर्ता असतो आणि घाई गडबडीत काहीतरी बोलता बोलता तो टॉवेल आणि कुर्ता हा बेडवरती ठेवतो. तोपर्यंत कला तिकडे केस सुकवत असते. अद्वैत फोनवरती बिझनेस संदर्भात बोलत असताना त्याच्या लक्षात येत नाही की हातामध्ये असलेला टॉवेल आणि कुर्ता त्याने बेडवरती कधी ठेवला आणि तो कलावरती चिडतो, हे काय, हे कोणी इथे ठेवलं? कला म्हणते, कुणी ठेवलं म्हणजे? तुझ्या हातामध्ये होतं ना, मग बोलता बोलता तूच ठेवलं असशील. यावरती अद्वैत म्हणतो, तू गप्प बस, मला आठवतं की मी काय केलंय ते, हे सगळं तूच केलंय. यावरती कला म्हणते, कसं आहे ना, म्हणजे तुझा काहीतरी प्रॉब्लेम झाला इतकं मात्र खरं. आत्तापर्यंत आगावपणा करायचास, उद्धटपणा करायचास, चिडचिड करायचास, पण घोरायचास सुद्धा, पण आत्ता मात्र विसरायला पण लागलायस. एक मला काम काय वाटतं माहितीये का, तू डॉक्टरांना कॉल कर म्हणजे डॉक्टरांना तुझ्याबद्दल काहीतरी समजेल. अद्वैत म्हणतो, काय ते स्पष्टपणे बोल, का डॉक्टरांना बोलवू? यावरती कला म्हणते, तेच तर सांगतोयस. अरे तू चिडचिडायचास ना आतापर्यंत, आता तुझं वय झालंय पण आत्ता गोष्टी विसरायला पण लागलायस. हातामध्ये तुझ्याच टॉवेल आणि कुर्ता होता, फोनवरती तूच बोलत होतास आणि बोलता बोलता तूच बेडवरती हे ठेवलंस आणि मला म्हणतोस की तू ठेवलं. अद्वैत म्हणतो, मी नाही काही विसरत आहे, मला माहिती आहे ना, मी फोनवरती बोलत होतो, तू इथे केस वाळवत होतीस, माझ्या हातामधून तूच काढून घेतलंस, बोलता बोलता कुर्ता आणि टॉवेल आणि तू बेडवर ठेवलंस. कला म्हणते, काय बोलू तुला, ठीक आहे मी बेडवर ठेवलं, खुश? असं म्हणत आता मात्र कला अद्वैत सोबत बोलत असते. अद्वैत म्हणतो, खुश नाही असं नको बोलूस, मी ठेवलं नाहीये, तूच ठेवलंस. असं म्हणत दोघांची भांडणं चालू असताना मग मात्र कला म्हणते, माहितीये का, तुझ्यासोबत एका रूम मध्ये राहणं आणि एका रूम मध्ये राहून जुळवून घेणं ना, हे किती मोठं कठीण टास्क आहे ना, ते फक्त मला आणि मलाच माहिती आहे. अद्वैत म्हणतो, हो ना, तुला माहिती आहे ना, मग काय राहतेस तू इथे राहूच नकोस ना, जा ना. यावरती कला म्हणते, झालं, दरवेळेप्रमाणे तुझं उत्तर आलं. मी माझं रूम, माझं घर, हे नेहमीचं उत्तर तुझं मला पाठ आहे. पण आता ह्या नेहमीच्या उत्तरांना मला आता काही अजिबात बोलायचं नाहीये, कारण तुझ्यासोबत जुळवून घेणं हे कितीही कठीण असलं ना तरी माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये. माझ्याकडे पर्याय नाहीये हे तुझं ऐकण्याशिवाय. असं म्हणत कला आता अद्वैत सोबत नेहमीप्रमाणे भांडत असते आणि दोघांची भांडणं काही थांबतच नसतात. आणि हे सगळं घडत असताना तोपर्यंत इकडे आता सरोज खाली येते. सरोज अंजूकडे येते. ब्रेकफास्ट टेबलवरती अंजूने सगळ्यांचा ब्रेकफास्ट मांडलेला असतो. त्यावरती सरोज म्हणते, काय ग, अद्वैत कुठे आहे? यावरती आता इकडे त्याला अंजू सांगते, अद्वैत सर त्यांच्या रूम मधून बाहेर नाही आलेत आणि हो, कलाताई सुद्धा त्यांच्या रूम मधून बाहेर नाही आल्यात. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोजचा रागाचा पारा चढतो. तुला कोणी विचारलंय का की कला आली की नाही आली? तुला अति आगाऊपणा करायला खूप लागतो वाटते. हा अति आगाऊपणा करायला तुला कोणी विचारले? मी फक्त अद्वैत बद्दल बोललं तर त्याच्याच बद्दल उत्तर दे. त्या कलाबद्दल तुला बोलण्याचा किंवा मी विचारण्याचा काही प्रश्नच येत नाहीये. असं म्हणत चिडलेली सरोज उगाचच राग आता अंजूवरती काढते.
तोपर्यंत अद्वैत आता आपला टॉवेल आणि कुर्ता हे मिरवत मिरवत आपल्या रूमवर फिरत असतो. कला आता केस वाळवत असते. या सगळ्यामध्ये आता पुन्हा दोघांची भांडणं होतात. तू बाजूला हो, तू मध्ये येतेस, मी मध्ये येतोय असं म्हणत अद्वैत ज्या वेळेला टॉवेल आणि कुर्ता घेत असतो तो कलाला झडपतो. पडता पडता कला आता वाचण्यासाठी अद्वैतचीच कॉलर धरते. अद्वैतची कॉलर धरल्यावरती मग मात्र अद्वैत कलावरती पडतो आणि दोघ जण बेडवरती कोसळलेले असतात. आता नेमके दोघ जण या पोझिशनला असताना तिकडे नेमकी सरोजची एंट्री होते. सरोज दरवेळेला अशाच एंट्र्या करत असते आणि हे पाहून सरोजच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काय चाललंय निर्लज्जपणे दिवसाढवळ्या तुम्ही हे दोघ जण काय करताय असं म्हणत ती आता कला आणि अद्वैतवरती खूप चिडते. यावरती मग मात्र कला आणि अद्वैत पटकन उभे राहतात. सरोज म्हणते हे सगळं तुझाच डाव आहे ना, तू हे सगळं अद्वैतला जवळ करण्यासाठीच करत असतेस, मला माहितीये ना तुझ्या मनात काय आहे ते असं म्हणत सरोज कलावरती राग काढते. अद्वैत तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आई नाही, पण सरोज कुठली ऐकायला. ती म्हणते तू हे केलंस ना, मी बघितलं ना, तू अद्वैतची कॉलर पकडली होतीस. यावरती आता इकडे कला म्हणते हो मी कॉलर पकडली होती, पण सरोज म्हणते पण बिण काय नाही, निर्लज्जपणे मला सांगतेस तू कॉलर पकडलीस म्हणून, तू त्याची कॉलरच का पकडलीस. एक लक्षात ठेव, माझ्या मुलापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर. तो तुझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत नाही, तू तरी का त्याच्याशी जवळीक करतेस असं म्हणत सरोज आता कलाला चांगलाच इशारा देते. अद्वैत म्हणतो आई अगं ऐक ना, तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय, माझं म्हणणं तरी तू ऐकून घे ना असं म्हणत अद्वैत आता घडलेला प्रकार हा ऍक्सिडेंटली झालाय हे सांगण्याचा प्रयत्न करतो. यावरती सरोज म्हणते तुला कोणी विचारलं का नक्की काय घडलं आणि काय नाही ते? तुझं तोंड बंद ठेव आणि डायरेक्ट ब्रेकफास्ट टेबलवरती ये असं म्हणत सरोज आता अद्वैतचं म्हणणं काहीच ऐकून घेत नाही. कलावती उगाच आगपाखड करते आणि तिकडून ब्रेकफास्ट टेबलवरती निघून जाते. अद्वैतला जे काही बोलायचं असतं ते मनातलं त्याच्या मनातच राहतं. आता मात्र अद्वैत सुद्धा सरोजच्या मागोमागो निघून जातो आणि कला बिचारी यांना ऐकूनच काही घ्यायचं नाहीये, यांना नुसतं मिसअंडरस्टँडिंग करायचं आहे असा विचार करत उभी राहते. मग फायनली सगळेजण डायनिंग टेबलवरती येतात. तोपर्यंत सोहम खाली येतो. रजनी म्हणते अरे वा, म्हणजे आज काही बाहेर वगैरे जाणं नाही, नाहीतर हल्ली दिवसभर सकाळी उठले की बाहेर महाशय जातात. यावरती सोहम म्हणतो नाही, आज तुझ्याच हातचा मी ब्रेकफास्ट करणार आहे. आणि सोहम विचार करतो बाहेर जाऊन तरी करू काय, म्हणजे काजल भाईला काय आपल्याला भेटायचंच नाहीये असा विचार करत असताना काजलचाच फोन येतो. काजल म्हणते ऐक ना मित्रा, आपल्याला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. म्हणजे आपला पक्या आहे ना, पक्या त्याची बाईक बिघडली, म्हणजे आपण काय करतो त्याच बाईकवरची डिलिव्हरी करतो ना, तर आज दिवसाभरात तुला तुझी बाईक मला देता येईल का. यावरती सोहम म्हणतो का नाही, मी स्वतः घेऊन येतो ना. काजल म्हणते नाही नाही, स्वतः आणायची काही गरज नाहीये, तू फक्त बाईक पाठवून दे, तू कशाला येतोस मित्रा असं म्हणत काजल आता मुद्दामच त्याला येऊ नको सांगते. आणि सोहमला खूप वाईट वाटतं, म्हणजे मी हिला भेटलो नाही तर मला अस्वस्थ होते, पण हिला माझी बाईक पाहिजे, पण माझ्याशी काय भेटायचं नाहीये असा विचार करत सोहम आता चिडचिड करत फोन ठेवतो. रजनी म्हणते काय रे, आत्ता तर तुझा मूड चांगला होता, लगेच का चिडलास. सोहम म्हणतो काही नाही असं म्हणत सोहम फोन कट करतो. तोपर्यंत रोहिणी खाली येते, ब्रेकफास्ट टेबलवरती बसते. मग अद्वैत येतो, पण अद्वैत आल्यावरती रोहिणी तिकडून उठते. यावरती अद्वैत म्हणतो आत्या ऐक ना, म्हणजे काल जे घडलं ते चुकीचं होतं, मी तुला या सगळ्यामध्ये हे सुनवायला नको होतं, पण तू सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट कर ना. रोहिणी म्हणते अंजू माझा नाश्ता माझ्या रूम मध्ये पाठव. आबा म्हणतात रोहिणी असं नाही, अन्नावरती राग काढू नको, सगळ्यांसोबत नाश्ता करायचा आपला रिवाज आहे ना, तो रिवाज मोडू नको. पण रोहिणी आबांचं पण ऐकत नाही. ब्रेकफास्ट न करता ती रूम मध्ये निघून जाते. आता रोहिणी निघून गेल्यावरती अद्वैत पण अस्वस्थ होतो आणि तो सुद्धा ब्रेकफास्ट न करता जातो. कला म्हणते ऐक ना अद्वैत, तू ब्रेकफास्ट कर, पण अद्वैत सुद्धा ब्रेकफास्ट करत नाही. आता मात्र कला विचार करते आपल्या माणसांसाठी, आपल्या लोकांसाठी अद्वैत किती विचार करतोय. रजनी म्हणते अद्वैत तू बस ना ब्रेकफास्टला, पण अद्वैत काही करत नाही. काकी मला भूक नाही असं म्हणून निघून जातो. आता कलाला अद्वैत बद्दल खूप वाईट वाटतं. ती रूम मध्ये त्याला समजवायला येते, तर अद्वैत म्हणतो तुला सांगितलंय ना या घरातल्या गोष्टीमध्ये तू ढवळाढवळ करू नकोस म्हणून, माझ्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करू नकोस, आज तुझ्यामुळे सिच्युएशन किती वर्स्ट झाली. कला म्हणते ठीक आहे,
तुला तुझ्या गोष्टी, तुझी माणसं असं आहे ना, तर आजपासून मी तुझ्या गोष्टींमध्ये कधीच बोलणार नाही. जे काही करायचं तुझं तू कर, मी तुझ्या गोष्टींमध्ये पडणार नाही आणि हा माझा शब्द आहे. बिचाऱ्या कलाला हे सगळं बोलताना डोळ्यात पाणी येतं आणि तिकडून ती निघून जाते. अद्वैत मागून ओरडतो, ठीक आहे ठीक आहे, तुझ्या मदतीची मला काहीच गरज नाहीये, जा जा, काय करायचं ते कर, असं म्हणत अद्वैत कलावरती चिडतो. कला बिचारी रागाने तिकडून निघून जाते.